आता इथे गणपतीचं विसर्जन चालू आहे. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा विसर्जन झालेले आहेत. बाय, परत भेटूया. परत भेटूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि हा आहे आपल्या बाप्पाचा शेवटचा दिवस, कारण की आज आहे आपल्या बाप्पाचं विसर्जन. तर आज आपले बाप्पा घरी परत जाणार आहे. आणि तर बघू आता सकाळपासून तयारी वगैरे तर सगळी चालू झालेली आहे विसर्जनची. आणि बघू आता पुढे काय काय होतं ते सगळं तुम्हाला दाखवू. युज थोडं ऑफिसचं काम करत बसलाय, सो तो जो येईल तेव्हा आम्ही दोघं जण परत बोलू तुमच्याशी. तोपर्यंत कॉफी. आज पुरणपोळीचा बेत आहे आणि बटाटे आणि बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी आहेच नाही. मग बटाटा काय ते मुगात टाकणार आहे. कशात टाक? मुगात? मुग नाही, ते चवळी आहे. मेरे को एक किया क्या? सुसमेत बदला ले. सायमन गो बॅक. आय एम नॉट सायमन. चल जरा बाहेर. थांब जरा. मी सकाळी गेले पाहिजे गुड मॉर्निंग सगळ्यांना. कधी? कोणाच्या मोबाईलवर? तुझ्या मोबाईलवर केलंस ना? काय केलं? बोलायचं जरा. आली ना जरा थांब. आता टेन्शन मध्ये आली मग असं होते. तुमची तारीख कुठली आहे मग? तुमची तारीख कुठली आहे? बघितला ना कॅमेरा? ए तू दाखव नको असं नाही तुझ्याकडे बघत. हॅलो गाईज. हॅलो. तर आता पुरणपोळ्या वगैरे करून झाले, म्हणजे जेवण तर रेडी आहे. आणि आमचा बाप्पा निघणार आहे संध्याकाळी 5 वाजता. आणि 4 वाजता तर ही लोक सगळीकडे सगळ्यांच्या घरामध्ये, जशी आपली रात्रीची आरती होते ना तशी आता आरती होणार सगळ्यांच्या घरामध्ये. आणि काय नाही. कसं वाटतं तुला? मला काय आता दिवस संपले. हा शेवटची आरती आहे, म्हणजे असं वाटलं होतं की कालच आलोय. त्यामुळे ते काय बोलतात त्याला, फास्ट फॉरवर्डर मध्ये लाईफ गेली पटकन. 7 दिवसाची. गणपतीमध्ये कळत नाही कधी दिवस जातात पटापट. काहीच नाही, म्हणजे असं वाटतं 10 दिवसाची सुट्टी काढून आलेलो आम्ही. 10 संपले दिवस. 9 दिवस संपले त्यातले. काहीच वाटलं नाहीये, म्हणजे उद्या तर शेवटचा म्हणजे थांबल्यासारखं झालंय, म्हणजे असं पुढेच नाही गेलो असं झालं. आता मुंबईला जा, परत जा, सकाळ संध्याकाळ ऑफिसला. तो आजची शेवटची आरती. आमच्या सगळ्यांचे फक्त एक गणपती आहे वाडीमध्ये, तो 11 दिवसाचा आहे. बाकी सगळ्यांचे गणपती जाणार आणि उद्या सगळे साखरमध्ये मुंबईला निघणार. तर मग परत आपली वाडी सुनसान. सो नंतर परत आपण गप्पा मारूया थोड्या वेळाने. आता जातो जेवायला, कारण खूप भूक लागली. मधुसूदनाय नमः. ओम श्री. मला काय विसर्जनाची तयारी. उत्तर पूजा वाचते. सो बाप्पा जाणार आहेत आमचे. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णुवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम श्रीधराय नमः. तुझ्या माताय पार्थिव इष्टकाम प्रसिद्ध्यर्थ पुनरागमनायचा अक्षताने सगळेच पाठवलंय. तयारी झाली आहे बाप्पाला बाय बाय बोलायची. सो तर थोड्या वेळातच निघणार आम्ही. सगळ्या वाडीचे येथील गणपती तसं हळूहळू सगळे निघू. आमची उत्तर पूजा वगैरे पण झालेली आहे.
घेऊचा काय काय आता ह्याच्यात घेऊ का पिशवी? तर आरती गणपती बाप्पा पहिला घालतोय ना तर बाबा तू दोन्ही कर. मोरया बाबा. हळूहळू पाहिजे इकडे तोंड करून ठेव. एक दिवशी बाप्पा तो ह्याच्याकडे गेलेला ना कुबेराकडे जेवायला खूप खायचा खूप खायचा होता पोटच भरत नव्हतं मग शेवटी गौरीने म्हणजे त्याच्या आईने दूध भातचा दही भात दिला होता नुसताच तेव्हा पोट भरलं होतं म्हणून आता गौरीसोबत बाप्पाला ते पण देतात घरी उघडा आता ऍक्च्युली ते बाप्पासोबत जायला पाहिजे घर उघडा गणपती बाप्पा म्हणतात ते. प्रसाद म्हणून वाटतं. आपणच खातो म्हणजे लास्टच्या दिवशीपर्यंत काय देत नाही बाप्पा पायरीवरती चढताना फक्त मागे हात उचलू नको मागे ते मकर मकर चला 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 एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. हे पेटता रे पेटलो झालं ओलं झालं. इकडे ऑलरेडी कोणतरी विसर्जन केलेलं आहे. 2 गणपती दिसत आहेत. इथेच विसर्जन करायचं. इकडे भोळा आरत पुष्पांच्या गाभिन्या राहू स्वामी शंकरा आरती ओ वाळू पंचारती ओ वाळू कर्पूर गौरा जय देव जय देव. मोरया मोरया. आता इथे गणपतीचं विसर्जन चालू आहे आणि आम्ही लोक इकडे भरपूर पाऊस पडतोय त्याच्यामुळे आम्ही लोक इकडे उभे आहे आणि आमच्या बाप्पाचं आता विसर्जन चालू झालेलं आहे. तुम्हाला पण दाखवते मी. गणपती बाप्पा मोरया. सावकाश घे सावकाश घे. मागे मागे हात लावा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया मोरया. गणपती बाप्पा थांबा थांबा.
गणपती बाप्पा मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोरया गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया बाप्पा विसर्जन झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे गौरी विसर्जन करायला. आधी बाप्पाचं विसर्जन झालंय सगळ्या जे तुम्हाला आता आम्ही दाखवलं. आता गौरीला घेऊन येऊया, मग ते पण विसर्जन आम्ही तुम्हाला दाखवू. चला, मजा आली का? हो, खूप मजा आली. मजा आली खूप. चला, माझं तर पहिलंच वर्ष होतं, मला पण मजा आली. बघू आता पुढे काय काय होतंय. चला. तुझी आपली माहेर वसनी घर वसनी सगळ्या इडल्या जशी तिला असंच वाढाचा कोण तुझं वाढून देत, अशी तुझी गोडी भरून देत. वर्षाच्या वर्षा घेऊन तुमचं आनंदी पिष्ट तसं त्यांचं बी आनंद लूट. आणि काय कोटा पाठी कोणते असा नसा त्याच्यात दी आणि तुझ्या चरणी घालून की ऐकल्याला कोटा नटाच्या पायापुढी घाल, असल्याला बळकत दी. माहेर वसनी घा, घर वसनी घा, काही काही त्याचं त्याचं त्यांच्या सुखाची वाटणी दी आणि तुझ्या चरणी नमस्कार करते तुका. आणि माते की चांगला आलो. तो गणपती विसर्जन करून आलो आम्ही. मखर पूर्ण असा मंडप त्या सोना सोना वाटतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही सकाळपासून अजिबात ब्लॉग केला नाही कारण की आज आम्ही चाललोय मुंबईला. जसं काल तुम्ही बघितलं विसर्जन झालं बाप्पाचं. घ्या, एक मोठी बाटली घेऊन या. कसली तेलाची. तेलाची कोण देता आणून? कोण देतं? चला बाटली आणून बघ रे बाबा तो असता. चला, चला बाय करा. बाय. परत भेटूया. परत भेटूया. चला. हा चला. हेच तो गाईज, आम्ही आता पोहोचलेलो आहे आपल्या कणकवली स्टेशनवर. आता आमची गाडी लेट आहे, तोपर्यंत त्यामुळे बसलो खाली कणकवली स्टेशनला. आणि आता हा वाला ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. जातानाचे व्हिडिओज काय दाखवायला मन नाही माझं अजिबात. खूप भारी वाटलं. खूप भारी वाटलं आणि सगळे ब्लॉग अपलोड झालेले असतील कारण हा शेवटचा ब्लॉग आहे. सो सगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळे ब्लॉग बघा, तुम्हाला पण खूप मजा येईल. जेवढे आम्ही इथे मजा केली तेवढे तुम्हाला पण खूप मजा येईल आमचे ब्लॉग्स बघताना. सो प्लीज सगळे ब्लॉग्स बघा. आमच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला शेअर आणि लाईक करा. ओके, भेटू परत भेटू नवीन आता. कोणत्या तरी ब्लॉग मध्ये. माहित नाही आता कुठला ब्लॉग येईल पण बघूया. परत कोकणात कधी येतोय बघू.
तोपर्यंत normal. माहिती तोपर्यंत तुम्हाला तर आम्ही मुंबईला काही ब्लॉग केले तर ते बघायला मिळतील कारण की कोकणात आता मे बी एवढ्यात शक्य नाहीये. खूप सुट्ट्या झाल्या आमच्या, आम्हाला जॉब सोडायला लागेल खरं. हा, कारण लग्नाच्या वेळेस जास्त सुट्ट्या झाल्या आणि त्या म्हणजे मागोमाग त्याच्या खूप सुट्ट्या झाल्या, म्हणजे काय ना काय आहेच. गोंधळ पण याच वर्षी आला आमचा. गणपती तर कन्फर्म आहेच, ते गणपतीला तर सुट्टी घेतोच मी, पण बाकी सगळ्या सुट्ट्या भरपूर आल्या त्यामुळे खूप. लिटरली ऑफिस मध्ये आम्ही सांगून म्हणजे मी तरी सांगून आलेली, मला बॉस आता माहित तर बघेल की ते बोललेले थोडे की नको एवढी सुट्टी वगैरे, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मला यावंच लागणार होतं. त्यासाठी गणपती फक्त काहीही करू शकतो आपण, कोकणी माणसं तरी ऍटलीस्ट. सो चला भेटू आता माझी तरी सुट्टी. सगळ्यांनी. बापरे.